नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढोकळा, अगदी परफेक्ट प्रमाणासहित। ढोकळा अतिशय लोकप्रिय गुजराती रेसिपी आहे। ढोकळ्याचे अनेक प्रकार देखील आहेत। बेसन ढोकळा, मूग डाळचा ढोकळा, तांदळाचा ढोकळा, खमण ढोकळा, रवा ढोकळा आणि अजून बरेच काही प्रकार आहेत। तर आज आपण रेशनचे तांदूळ आणि चना डाळ वापरून ढोकळा बनवणार आहोत। तर सुरुवात करूया। इथे मी 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चण्याची डाळ घेतले। हे गिरणीमधून दळून आणून त्याला चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मी चाळून घेतलेलेच आहे, त्यामुळे मी दाखवलं नाहीये। इथे 2 वाट्या पीठ टाकून घेतल्यानंतर पोह्यांचा चमचा जो असतो त्या चमच्याने आपल्याला 6 चमचे साखर टाकून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा लिंबू पावडर आणि चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। आणि ज्यावेळी आपण मिक्स करतो त्यावेळी एकाच दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, उलट करायचं नाही। ज्या दिशेला तुम्ही सुरुवातीला फिरवायला सुरुवात केली असेल त्याच दिशेने फिरवायचं आहे। आणि हे बॅटर अगदी घट्टही नको आणि पातळही नको असं आपण पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत। साईडला मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका डिशला तेल देखील लावून घेतले, ते दाखवायचं राहून गेलं होतं। त्यानंतर आपण बॅटरमध्ये इथे 2 पळी तेल टाकून घेणार आहोत आणि इथे खाण्याचा सोडा 1 चमचा मी टाकून घेणार आहे। हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता तेल आणि खाण्याचा सोडा टाकल्यानंतर आपलं बॅटर जे आहे ते फुलून वर येतं आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी 2 मिनटं, जोपर्यंत सोडा आणि तेल छान मिक्स होत नाही तोपर्यंत। हे बघा छान वर आलंय आणि हे टाकल्यानंतर हे बॅटर जे आहे ते आपण तेल लावलेल्या डिशमध्ये ओतून घेणार आहोत आणि वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। याने काय होतं की सोडा टाकल्यानंतर लगेच आपण वाफवायला टाकलं तर याला जेव्हा हीट मिळते सोड्याला त्यावेळी आपला ढोकळा जो असतो तो फुलून वर येतो, छान स्पॉन्जी होतो, सॉफ्ट होतो। म्हणून सोडा टाकल्यानंतर आपण लगेचच याला वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। एक 15 मिनटं आपण याला हाय फ्लेमवर मी इथे वाफवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान आपलं वाफवून रेडी तयार झालेलं आहे। आपण चेक करून घेऊया। हे बघा सुरीसुद्धा अगदी क्लीन निघालेली आहे। आता ढोकळा थंड होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। इथे तेल गरम झाल्यानंतर मी राई, तीळ आणि हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्या आहेत। कढीपत्ता नव्हता त्यामुळे नाही वापरला, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकतात। तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं अगदी 2 मिनटं। यामध्ये तुम्हाला पाणी टाकून साखर टाकून ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने तुम्ही फोडणी बनवली तरी चालेल, मी नाही वापरले। तर आपला ढोकळा देखील छान थंड झाला होता आणि ही फोडणी आता आपण यावर टाकून घेऊया। छान सगळीकडे आपल्याला पसरवून टाकून घ्यायचं आहे। ढोकळ्यामध्ये मी हळद नाही टाकली, तुम्हाला जर वाटली तर तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकू शकतात रंग येण्यासाठी। नाही टाकले तरीसुद्धा छान रंग येतोच। तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने काप करून तुम्ही हे खाण्यासाठी आपले रेडी आहेत। अगदी बाजारात मिळतो त्याचप्रमाणे याची चव येणार आहे। तुम्ही देखील नक्की ही रेसिपी फॉलो केली तर तुमचा डाळ आणि तांदळाचा ढोकळा अगदी मऊ आणि स्पॉन्जी होईल। तुम्ही हा ढोकळा चिंचेची चटणी, हिरवी चटणी किंवा केचप बरोबर देखील खाऊ शकतात, अगदी छान लागतो। वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खोबऱ्याचा किस देखील टाकू शकतात। बारीक शेव जी मार्केटमध्ये मिळते ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात, त्याने खूप छान चव येते। आणि तुम्ही पाहू शकतात आपला ढोकळा आता खाण्यासाठी मस्त रेडी झालेला। तुम्ही पाहू शकतात किती जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। खूप सॉफ्ट असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे। आतून सुद्धा एकदम छान जाळीदार असा हा ढोकळा रेडी आहे। तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिनला सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतात। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया असाच एका पुन्हा छान खमंग रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।